मित्रांनो कशी आमची बारकी पोरं खेळते ती बघा बघा काय ह्यांची कशी मस्ती चालली. काय चाललंय या बहिणी भाऊंडाचं? काय चाललंय दोघांचं? बघा किती भारी केले. बघू किती पावडर लावली ग बाळा. आता काय ते तोंड काय घावणार आहे तुला? काय यांना करायचं? ए गप ना. भरावला शेवटी लागली पावडर तोंडाला. तोंडाला आता चाललंय कसं नटायचं. काय बोलायचं यांना? पावडर लावायला पावडर नाही म्हणून हे लावताय पीठ. सांगितलं का आमच्या स्वामी? ए श्वेता कळत नाही तुला पण? होय ना. दोघं पण गोरं झालंय. दिसतंय गोरं गोरं. ती म्हणते बुरी झाली कशी काय? काय अगं बुरी बुरी. तुझं पैसे पडले घेऊ का जाऊ? आमचा नवरा का ध्यानाला बसले यार. बसली ती बघते त्यांची कशी कशी मस्ती चालली कशी मस्ती नाही. चालली म्हणलं आमचा नवरा का ध्यानाला बसलाय आज. इकडं दप्तर पडलंय. आता ते अभ्यास करत काय सगळं देत दुरून आणि बसताय नुसतं वाट बघत. सगळ्या रानात कुठं पेन कुठं काय पेन्सिल कुठं तर काय ते पुस्तक कुठं काय त्याला हेच नाही. माझ्यामुळे काय झालं? म्हणून एवढं टेन्शन आलंय तुम्हाला ते. 11वीला आहे यांचे. होय? बरं काय भेटाव अभ्यास कर आणि पीठ अशी हाताला लाव. अशी मागं आणि मला पावडर लाव. ते काय बारके आहे ती वे हा? बघा की आता एक 11वीचा आहे एक कितवीचा आहे? 14वी झाली ती 14-15वी झाली या. हा तरी काय भांडायचं काय सोडू नका. अजून लहानच आहे तुम्ही आमच्यासाठी आहे का नाही? मग हो का कसं चाललंय? ती तर मग ती आज बिग बॉसच बघून देत नसते. कोण आता उद्या मला सुट्टी. काय काय दिवसभर बिग बॉस बघत बसणार आहे काय? नशीब त्या टीव्हीला बॅलन्स मारला नाही म्हणून तर नाही तर दिवसभर हलायचा नाही तुम्ही. टीव्ही बसणं हालत नाही ते बिग बॉस सारखं. म्हणूनच मारला नाही बॅलन्स. म्हणून नवरा माझा सारखा मी काय म्हणतोय तुझा उपास आहे आज. माकडानं ग बसा. का हो? तिचा उपास आज आहे. मग ना- काय टीव्ही पण बघायचं नाही. नाही त्याचं नाही. आज हरतालिकेचा उपवास धरलाय मी म्हणून ह्यांनी काय केलंय माहितीये का? आज पनीर परत ना अजून श्रीखंड चपाती हे पोचलं पोटाशील ढेकर झालं. मग खायची काय गरज गीतांजली बनवू नको काय? ए नाही सगळं बनवलंय म्हणल्यावर काय ढेकूर येईल तर काय. हा हे काय या दोघांनी ढेकूर दिलाय बघ आता. तिला दिलाय. ह्या दोघांनी कोणतं माझ्या ढकल तुला सगळं तिला जेवायचं. दिलाय. मी नाही दिला. हा पण ही जांभळी देते ढेकर देऊन देऊन. जांभळे दिसतोय ते. हा? भुका मग काय खाल्लंय? पनीर खायचं. नाही पाणी पिल्यामुळे ढेकूर. अगं त्या मित्रानं काय आणलं होतं वडी. वडी हा आळूची वडी हा मस्त कुरकुरीत बनवलेली होती. ते डब्यात भरून आणलं कशाची होतं. वडी? आळू 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 वडी खाल्ली. आणि ते खाल्ली. आता माझी भूक जरा कमी झाली त्यामुळे आता काय टेन्शन आहे का? आता टेन्शन नाही म्हणून म्हणतोय का होईल तेव्हा हे जर होईल. सोम्याचं आमच्या काय नकर चाललंय तर काय माहिती सोम्या काय चाललंय तुझं नक्की? काय खाल्लंय नानानी? आळूची वडी. आळूची वडी काय म्हणताय नक्की? आळूची वडी. आळूची वडी वे आळूची वडी खाल्ली. मिरचीचं नाही ना त्यात काय? मिरची नव्हती ना? नव्हती ना. नाहीतर संध्याकाळी नाना आपलं बाहेर पळते तसं काय नव्हतं. काय आळूची वडी लई भारी. केलं? होय ना. त्यात काय काय अगं पांढरं तीळ होतं. असतेत की मग. हा, का? लय भारी लागत होतं पण. होय ना. म्हणजे तुम्हाला म्हणायची का मम्मी चांगलं करत नाही? तुम्हाला म्हणायची का मम्मी चांगलं करत नाही?
तरच इकडे काय तेव्हा भांडणं आणलं. लावी कशी आमच्या ते नाही तरच इकडे काय आणलं नाही तिकडं खाल्लं हा. आणि इकडं सांगते इकडे ती सांगते ती येऊन मी ही खातोय मी ती खातोय असं ते. हा. बाहेर जाऊन बघ तुला ठेवते ते घरी आता तू लाव आमच्यात आपली आग आपलं दोघात पण मला काय म्हणायचंय तुला ठेवते ती घरी हा. मी कसं एकटं जाऊन खाते ती त्यांना बाहेर बाहेर लय मी- मला बायकोचं परमिशनच आहे तुम्हाला काय खाऊ वाटलं तर ती खा एकट्या कुठे दोघं खाल्लेलं. एकटं बघितलं का जायचं, आता जाते ती बायको सगळ्या गोष्टीला परमिशन देते काय तुम्हाला कुठल्या कुठल्या सगळ्या गोष्टीला परमिशन देते काय हो मी काय म्हणतोय होय ना होय मग नाही होत तर तू काय म्हणतीस हो. उपाशी मरत जाऊ नका हो. पाणी पेत जा त्याच्यावर हा. काय खाल्लं तर त्याच्यावर पाणी पेत जा आवड मग मी उपाशी आणि पप्पा बायको तुपाशी कसं तुमच्यासाठी जेवायची थांबती हा बायको तुमच्यासाठी जेवायची थांबती पण काय पडलेलं नसतंय बाबा तुम्ही राव तिकडे आपलं पोटाचा तुझ्या नानाला काही पडलेलं बरं नसतंय नका बायको देवा. उपाशी मरू दे नाहीतर काय करू दे अरे. जर नवऱ्याला जर माझं खरंच माझ्यावर प्रेम असतं ना नवऱ्याचं तर नवऱ्यानं आज सकाळपासून उपासाला तरी काहीतरी आणून दिलं असतं होय ना ती पण पोरगी बळणी मागं लागली जाओ पप्पा केळी घेऊन या मग? इथं नाही ती म्हणून आणली का? तेव्हा केळी आणायला गेलं ती पण अर्धा डझन केळी आणली अगं मला तर दिसलीच नाही ती अरे एक गेली पोटात आणि साडी पण नाही ते साली गेल्या कचऱ्यात होय का मी म्हणलं अरे काय मला दिसलं सांग हा. 6 केळं हिला कवाशी पुरायची कोणी कोणी खाल्ली हा? अर्धी केळं पप्पाच्या पोटात 3 केळं का 4 केळं मी फक्त 2 खाल्ली हा हिने 4 खाल्ली 4 केळं चार म्हणजे केळं बारकी तुम्ही झाली खाल्ली. हो होय ना किती माणूस खोटं बोलतोय लय खादाड आहे नुसते सकाळपासून काय खाल्लं नाही त्याने. आपल्याकडं किती बोट ठेवावी ती दुसऱ्याकडे किती बोट लावावी ती किती लावावे ती इकडं अगं मी चार. चांगलं म्हणतोय खादाड आहे लय सकाळ काय खाल्लं नाही चांगलं सांगतोय का नाही आता कुणी खादाड आहे मी लय खादाड आहे मी सकाळपासून खाल्लं नाही नाही खाल्लं हम्म. जाऊ दे तिकडं यांच्या कुठं नादी लागत बसू का मी पोर काय म्हणलं? हा बोला आता ही तर मला म्हणलं जाताना घरी श्रीखंड आणि हिने पनीर म्हणजे ह्यांनी सांगितलं का म्हणले तिचा उपास आहे आपण चौघ टाकलं भारी काम आहे ती जानू लागली दरवाजा उघडायला जर दर तिचं उघडून दे आता काय म्हणजे तुम्ही सांगितलं काय पोरासने आणा म्हणून काय श्रीखंड हे त्यांनी सांगितलं मला काय कोणाला कोण काय आणणार आहे काय मला माहित नाही मला फक्त कोथिंबीर आणायला लावली होती तुम्ही मला म्हणलं सांगू नकोस पैसे देतो आणि ती पण कोथिंबीर लय महाग आहे म्हणून आमर लक्ष्मीतनं परत देगाव फाट्यावर गेलो होय का होय का? भारी स्वस्त मिळेल कोथमीर 5-5 वाढली रुपयानं वाढायची लागली जसं आत शिटीत जाईल तस तस आता म्हटलं घ्या 100 रुपये पिंडी हा तर काय राव उद्या 150 रुपये होईल आता इथनं पुढं महागाईच होणार 10-15 दिवस मग कालवणाचं सगळं मागणार का तर सगळं शाकाहारीच असणार ना त्यामुळे. हो मग आता बघा काय मग आता मंडईला जोर आहे हो जोर चढलाय मंडई मंडई म्हण आता तू नाही तर नानाला सांगशील मंडळीला जोर चढलाय हा हा तुला हुशार आहे आज. आता काय सांगितलं त्यांना तू काय आता म्हणला मंडईला जोर आहे काय ग? आता काय म्हणला मंडई मंडई ई का हा हा, तेच मंडळी नाही तेच ते हा तेच ते का बघितलं का ही तेच ते करून आग लावतो चांगला पण काय पण खरं सांगा बरं का हा. नानाने एवढं सांगितलं की घरी फक्त ती श्रीखंड आणि पनीर नाही तुला रताळ्या बघतीस नंतर ना थांब जरा मग म्हणलं जाऊन दे ठीक आहे म्हणलं चला. आणलंच ना आता खाऊ मग सांगतो तुला काय असं. आणि माय काय म्हणली माहितीये लय का दिवस झालं नाही या नवऱ्याच्या अंगावर हातच नाही अय मग काय म्हणली माहितीये का उद्या आपण काय करायचंय काय? मोदक मोदक तर उद्या करणारच की तिचं उपास आहे म्हणलं. गुलाबजाम करायचे म्हणजे नानाला सांगायचं नाही असं काय म्हणलं नाही काळा जामून लगे बघतोय माझ्याकडे बाबा ए पोरा काळा जामून लगे तोंड फिरवलं माझ्याकडे मी काळा जामुन अहो, असं नाही ती बघतोय काळा जामून बनवायचं अहो, तुम्हाला काळा जामून ए कसं काय आता मला म्हणती काळा जामुन हाय का बनवायचा म्हणती काळा काय जामून म्हणली काळा जामून येईल म्हणले आमचं काळा जामुन येईल आता आमचं तू काहीतरी सांगू नको रताळ्या
अशीच म्हणली कर म्हणली म्हणले काय ते? तुझं नाही काय सांगायचं आणि काय म्हणली माहितीये का ते सारखं हाफ चड्डीन पाण्यालाच घालते ती. ते काय प्रसिद्धच आहे की अगं झाकून ठेवून दे. झाकून ठेवा आम्हाला त्याशी काय घेणं देणं नाही. काय पण म्हणा. मग तू कशाला असलं म्हणतीस पोरणला काय म्हणलं काळा जामुन येईल म्हणून. अहो त्याला दुकानात आण म्हणलं. काळा जामुन अहो काळा गुलाबजाम. नाही काय देव का तुझं ही पोरं बाळ कशी आग लावायची आणि दोन्ही कशी हसते ती दाती चाकते ती. हा? ती काय म्हणली काळा जामुन आहे. तुला आता मारीनच बघ. ही बरं आहे आपलं लाकाजानू. इथं सबूत आहे आमच्या खुशी. आणायचं म्हणलं काळा काळा गुलाबजाम. काय आता सांगायचं तुम्हाला? आणायचं का? दोन्ही दातानं चावल का काळा जामुन आहे का आता? खायलाच आणते ती ना. होच की मग आधी तुमच्या तोंडात घालून बघू फिरतोय का. कशाला माझ्या तोंडात काय काय तुम्हाला काय जणू काय कोळसा आणून घालते ते काय काय करते ते अगं काय तसं माहिती. नाही. जाऊन दे तिकडं. हे नवरा एक मुंडक्या बोड्याचं ह्यांच्याकडे बघतेच मी आता. आता लय रंगाला लय लय तालाला आलंय. केस 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 आता बघते की केस कुठं तुम्ही जाते. काय करा माहितीये का? केस काढते बघा आता चांगली. बरं का हा? काय करा माहितीये का? पावडर लावा तोंडाला हो म्हणजे म्हणून तू आता बघतेस. तर चला बाय मित्रांनो. हे आता बघते नवऱ्याकडे पण आणि हे दोन जी आहे ती का नाही लय दात काढते ती का नाही ह्यांच्याकडे बघते आता. आम्ही नाही हा. टाकलो. का हो तू तर आग लावे थांब जरा आता. आग लावे. हो. आग लावे कोण आहे तवा? कळीचं नारळ म्हणली. पुरगी म्हणली काही जाणार नाही का? बाई नारद आहे काय प्रकार कसा आता बाई आहे का? काय हो प्रकार गुलाबजामुनचा. होय काळा जामुन. गुलाबजामुन म्हटलं. काळा जामुन नाही म्हटलं गुलाबजामुन म्हटलं. काळा जामुन. झोपाचा आज बरोबर दाखवतो तुम्हाला काळा जामुन फेमस आहे आता ते. तर चला काळा जामुन कसा फटाकडा वाजवतो ते दाखवतो सगळ्यांना. आमच्यापाशी नाही तुम्ही बर तिकडं असणार आहे तुम्ही. तर चला बाय मित्रांनो. यांच्या कुठं डाग लागत बसू आता. नाही. बाय 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 कोण काय म्हणलं हो तुम्ही? बाय 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 कुठली बाय? अगं टाटा करतोय माकडीने बाई